तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आम्ही निघालेलो आहोत माझ्या गावी, म्हणजे साताऱ्याला मासुर्णे गावामध्ये, जे माझं गाव आहे. आणि मी स्वतः खूप वर्षांनी त्या गावी चाललो आहे. तर मी आज तो ब्लॉग खूप तुम्हाला दाखवणार मित्रांनो त्या ब्लॉगमध्ये. आणि आता मी निघालो आहे रात्रीचे 12:30 वाजता. आणि अजून घरी कोणाला तिथे पता नाही की आम्ही निघालो आहे. तर आम्ही सरप्राईज द्यायला चाललेलो आहोत तिघे. हे अचानक ठरलेलं प्लॅन आहे सगळं. मग अशी आम्ही ऑफिसवरनं जेव्हा येत होतो तेव्हा अशी बोलली की चल ना जाऊया गावी, सगळेजण आहे जत्रेला. सो मी बोललो ठीक आहे. ॲक्च्युली खूप गरम होतं म्हणून मी यांना घेऊन जात नव्हतो, बट जाऊ द्या, काय होईल ते होईल. सो आता आम्ही निघालो आहे गावी. तो आपण तुम्हाला भेटू रस्त्यामध्ये थोड्याशा छोट्याशा गमती करत. बाय बाय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही आता आलो आहे साताऱ्यामध्ये आणि आम्ही चाललेलो आहोत आमच्या गावी मासुर्ण्याला. आणि आशू फर्स्ट टाइम चाललेली आहे. आशूला एवढं आवडलं इथे की तिला एवढं ऊन इथलं आवडलं आहे. कसं वाटतं मित्रांनो, एक्स्ट्रीम लेवलला गरमी आहे, खूप गरम आहे खूप. आम्ही ॲक्च्युली सातारला हॉल्ट केला, थोडा थांबलो आम्ही सातारला सिटीमध्ये. थोडं झोपूया, बिकॉज आम्ही रात्रीचं ट्रॅव्हलिंग सहसा करत आहे, बट काल केलं. तर आता आम्ही पोहोचलो साताऱ्यामध्ये. तर मी थोडंसं तुम्हाला दाखवतो साताऱ्यात किती ऊन आहे बघा मित्रांनो. तर आता एका तासामध्ये आम्ही पोहोचू मासुर्ण्याला. मासुर्ण्याची जत्रा आहे. तर मी तुम्हाला जाता आता पण थोडंसं जर तिथून गाडी जायला अलाव केलं असेल, हा फेअर, तर मी तुम्हाला ते पण व्हिडिओ शूट करून दाखवेल. तोपर्यंत थोडासा वेट करायला. बाय. हे आहे आकाशचं गाव. इन शॉर्ट हे आहे आता माझं पण गाव. सो मी फर्स्ट टाइम येते. आय एम एक्साइटेड, बट माझ्यापेक्षा जास्त एक्साइटेड आकाश आहे. आकाश आवाज कमी कर, कॉपीराइट आहे. आकाश जास्त एक्साइटेड बिकॉज आकाश ऑलमोस्ट 8 to 10 years नंतर आता तो व्हिजिट करतोय गावी. सो आईज ए फिलिंग छान, गुजबॉम्स उभे राहतात एकदम, म्हणजे ना खूप फील येतो एकदा. एवढा चांगला वाटतं मला इकडे. सिरियसली मी एवढा म्हणजे यायचो ना पहिले, खूप आवडायचं मला गाव. अँड सो मी पण फर्स्ट टाइम व्हिजिट करते. तो लेट्स सी, बघूया आकाशचं गाव कसं आहे. सो भेटूया आता तिथे. टिल देन सो गाईज, आणि आलेला आहे आपला गाव. तुम्हाला मी दाखवतो मासुर्णे. मासुरून घ्या आता मी असं राईट म्हणून. कमान आहे मित्रांनो आमच्या गावची, आणि जत्रा बसलेली आहे. सगळं चेंज झालेलं आहे मित्रांनो, पूर्ण चेंज. काहीच नव्हतं जेव्हा मी यायचो, आणि खूप चेंज झालेलं आहे. गाड्यांची दुकानं, एवढी दुकानं पण नव्हती. गाड्या पण वाढल्यात गावात. हा आहे मित्रांनो आपला गाव मासुर्णे. मुक्काम पोस्ट मासुर्णे, जिल्हा सातारा, तालुका खटा. आर्यन गाव आहे आपला. जत्रा ये तर बघतो मित्रांनो, जर एंट्री असेल ना इथून राहायला तर आपण जत्रेत जाऊया. आता मग स्टेट थोडं बाहेरनं काढायला लागेल. ट्राय तर करतो मी. जत्रा हे बघतो, ही गाडी वाले गाडी इव्हनिंग टाइम किती छान वाटणार ना. ये नाईस बाबा. वाव सेवा. नाही वाटतं चल ठीक आहे. हे माझ्यासाठी खूप छान वाटतं यार आकाश. वाव, संध्याकाळी एवढं छान वाटत नाही. संध्याकाळी आरामात जायचं आता 8 वाजता. वॉट टाइम? ओके, 7 वाजता, लेट नाईट पर्यंत असतं. 10 वाजता. व्हेरी नाईस. Show me excitement. Show me excitement. Akash. Akash. Yes. Right now I'm emotional झालेलो. आपको क्या क्या चाहिए आर्यन? ओके, मम्मा लेगी. मम्मा लेगी थोड़ी देर के बाद. It's very hot बेटा. It's very hot now.
आर्यन तर इथून जाणारच ना वाटतं. जिलेबी देखो जिलेबी. हे नाथबाबाचं हे आहे टेम्पल कुठलं ते ना. हे नाथबाबाचं मंदिर आहे. आणि हा रथ होता काल मित्रांनो. हा रथ दाखवता झूम करून. अच्छा हे आहे का. हा रथ पूर्ण गावात खेचत येतात. हे नाथबाबाचं मंदिर लेफ्टला. हे सतीचं मंदिर आहे. इथे रथ असतो त्या बाजूला सतीचं देऊळ आहे. ओके. आणि हा रथ आहे. अच्छा. जिथे मंदिर असतात ना तिथे समजायचं धनगर लोक राहतात. धनगर मराठा. थोडंसं पुढे आलं चांबार. इथे गावामध्ये अजून पण तसंच आहे. थोडं पुढे आलं तर मांगटा पुढे थोडे बोलतो. आणि हे खूप हे अर्धा आड आहे. अर्धा आड इथले म्हणजे अर्धी विहीर आहे. आणि खूप जुना दुकाना किराणा असतो. हा रस्ता हा रस्ता खराब होता आपण पाठवला. हराठीचा रस्ता आहे. हराठीचा याला होतात गारवा. आपलं गाव आलेलं आहे आणि हे आपलं घर. ही आपली वाडी आहे एवढी इथली. येस. तर गाईज मी तुम्हाला माझं गाव दाखवतो आणि माझं घर देखील दाखवतो. असून जसं थोडंसं व्हिडिओ शूट केलात पण मी आता तुम्हाला प्रॉपर दाखवतो. मग अशी खूप दमलो होतो. तो हे आपलं गावचं घर आहे. लक्ष्मण निवास. बाबूबाई सन डिसेंबर 2007 बांधलेलं आहे. हा हॉल. हे तात्या आहेत. हे सगळं गावचं सांभाळतात तात्या. आता शेती खूप करतात. फक्त राऊंड मारतात. जेवणाचं काम चालू आहे. गावचा रस्सा. काकी जरा हलवा. मटणाचा जरा हलवा. उपरलो ना जरा मॅक्सीवर. हा किचन आहे छोटा. हे देवघर आहे. वहिनी येऊ जरा. हे देवघर आहे. ह्या वहिनी आहेत. वहिनी हाय करा. ही मोना आहे. काळोख का केला. हे रोहित भाऊजी. हे लाईट. ही आशू. हा एक बेडरूम आहे. कसं वाटलं गाव. फर्स्ट टाइम गाव हे गाव हो. हा आर्यन पण खेळतो इथे. गरम त्याला होत नाही. पण आता खरंच खाली गरम नव्हतो. शिड्या. इथे लहानपणी मित्रांनो मी एवढी मजा करतो. हे सगळे शेतातले कांदे. हा एक बेडरूम. पप्पा आहे तिकडे. पप्पांचा चालला जेवायचा प्यायचा प्रोग्राम. जुन्या विंडोज. इथून मित्रांनो आम्ही लहानपणी खूप बाहेर बघायचो. खूप मजा यायची. मी एकच होतो आणि बाबू तो एकदम लेट उठायचो आम्ही लोक. हा एक बेडरूम. थोडं गावचं थोडं पप्पाने अजून इथे गावसारखं थोडं ठेवलेलं आहे. अजून ती जरा गावची क्लिअर वगैरे तात्याने मस्त मेंटेन ठेवलं आहे. ॲक्च्युली मित्रांनो सगळे येतात जत्रेला त्यामुळे खूप मजा येते. मध्ये पण मला हे वरतून इथे लहानपणी आम्ही सगळे झोपायचो अंगणामध्ये. खूप बरं वाटतं मित्रांनो. आज इथे मंदिर आहे. इथून मगाशी तुम्हाला दाखवलं मी नाथबाबाचं मंदिर. हे मंदिर इथे. इथं पहिली काही छोटी घरं होतं तर छान अशी झाली आहे मोठी. सो बस मजा आली गावाला. जरा जेवायचं मटण. त्याच्यानंतर थोडं सावली पडलं थोडंसं मी तुम्हाला गावामध्ये पुन्हा म्हणजे इथले जुने मित्र गावची घरं हे सगळं मी तुम्हाला दाखवेल. तर मित्रांनो आता जेवायला खूप भूक लागलेली आहे. पहिले बाय.
पंगत दाखवतो मित्रांनो. हे अहमदाबादचे मित्र आहेत भाऊजींचे. दादा आपलं नाव? रोहन नाव यांचा. अहमदाबादवरनं आलेत खास सातारा फिरायला. क्या वाजू? आता नमस्कार मित्रांनो. सॉरी मी ब्लॉग कंटिन्यू करू शकलो ना बिकॉज मी हा अश्विनी ॲक्च्युली खूप एन्जॉय केलेले. मी आलो जेवलो भरपूर खूप तिखट होतं जेवण आणि ॲक्च्युली झोपून गेलो मित्रांनो. तो त्याच्यामुळे मला काही गावचं कॅप्चर करता आलं नाही पण मी कॅप्चर करणार. आणि आता मी चाललो आहे शेतावरती. बाबा 2 मिनिटं. तर आता मी चाललो आहे शेतावरती मित्रांनो. तर मी तुम्हाला शेत दाखवतो. तात्याने मस्त हिरवगार करून टाकला असं मी ऐकलं. तो आता मी चाललो शेतावर. तुम्हाला मी रस्ता दाखवतो. क्लायमेट खूप सुंदर झालं. मी तुम्हाला क्लायमेट दाखवतो. काच खाली करून टाकतो. फ्रेंड्स अक्कलचं गाव खूप सुंदर आहे. म्हणजे माझं इन शॉर्ट आता माझं गाव पण खूप सुंदर आहे. फर्स्ट टाइम मी आली आणि ह्यांचं बंगलो खूप 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 ब्युटिफुल आहे. खूप छान आहे. पप्पाने आमच्या खूप छान बनवलंय. आणि आता आम्ही चाललोय फार्म बघे. बट मध्ये आम्ही कॅप्चर करायला विसरले बिकॉज मोबाईल मला भेटत नव्हता कुठे होता आणि आकाश वॉज स्लीपिंग. बट आय रिअली एन्जॉयड. ह्यांनी आमच्या घराच्या बाहेरच म्हणजे खूप छान छान यांनी अंगण आहे. त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान छान फ्रुट्स लावले. चिकू आहे, लेमन आहे आणि काय रामफळ आहे, सीताफळ आहे. खूप छान छान आहे. म्हणजे मस्त खूपच छान आहे. पण इन शॉर्ट आय मीन लव्ह. म्हणजे मला खूप आवडलं आणि मी डेफिनेटली विंटर्समध्ये परत व्हिजिट करणार. आता थोडंसं समर सीझन आहे तर थोडं गरम आहे. बट मी विंटर्सला तर डेफिनेटली इकडे परत व्हिजिट करेन. ॲटलिस्ट मी 2-3 डेजसाठी इकडे राहायला येणार बिकॉज व्हेरी प्रिटी, व्हेरी ब्युटिफुल. सगळंच खूप सुंदर आहे. अजून दाखवते बघा. आता आपण भेटूया डिरेक्टली ऑन फार्म. कुठला पप्पा? वाव. सो गाईज हे ऊस लावलेले आहेत तात्याने या टाइमला. वाव. आपण आंब्याच्या झाडाच्या तिथे खाली आपल्याला उभी करायची गाडी. हे आपले नाही का आंबे पण. हो आंब्याचं झाड कशी इकडची पोर्शन आपला ऊस आहे ना तो आपला पोर्शन आहे. हे पुढे जेवढे हे पूर्ण मित्रांनो हे पूर्ण शेत आहे. तात्याने फुलं चित्र खूप सुंदर केलंय. खूप छान आहे. आंबे ते बाजूवाले वाव. शेनवडी वाव. डायरेक्ट घेऊन जाऊ घरापर्यंत. एवढं मोठे आकाश. वाटेकडे घरापर्यंत घेऊन जाऊ गाडी. चला चला. विहीर पण दाखवतो तुम्हाला आणि तलावातलं पाणी आटलेलं आहे. नाही का इथून मग सो गाईज ही आपली विहीर आहे. वाजवून दाखव. पाण्याचा आवाज आला ना. हे पूर्ण मित्रांनो शेत आहे. एकदम प्लेझंट वाटतं. पुढे पण आहे असं. हे सगळं शेत आहे. आता मित्रांनो पुढे गाडी घेऊन जातो. पूर्ण जे वाटेकरी आहेत आमचे तो खूप छान आहे. आर्यनला मजा आली ना. अभी आगे जाएंगे आर्यन को. दगड टाकला किती आवाज आला बघितलं. पाणी आहे भरपूर. आता आपले वाटेकरी दाखवतो त्यांच्या घरी जाऊ. बाजार तलाव उतरला. आता पाऊस सुरू होणार आणि इकडची शेती सगळी आपली या विहिरीपासून पुढे. वीर म्हणजे पाण्याचा कुवा ना. कुवा वेल. हे बघ हे आपला ऊस आहे. हा आपला सगळा ऊस. इथून जो ऊस आहे तो कितपर्यंत. आता काय करतात ऊसाला पैसे रोकडा मिळतात. राईट. कारखान्याला जातो. सरळ 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 रस्ता आहे त्याच रस्त्याने. कोणतरी सनफ्लावर्स लागले. हा सगळा ऊस आहे कॅप्चर होतात का ना, ही शेती आपली. काळा ऊस ते बघा येल्लो वाले. वाव. सो वी आर गोइंग फ्रॉम दॅट साइड. आकाश. हा हे बघ हे तलावाचं. तो गाईज हे सनफ्लावर आहेत. ते आपले हे तुम्हाला माहिती असतीलच की जे म्हणजे आता हे बघा हे आता राईट साईडला पूर्ण गेले.
पण सकाळी हे लेफ्ट साईडला असणार वरती. असं असतं? हा, जसं जसं सूर्य उगवतो हा, हा, आणि हा. जसं सूर्य मावळतो तसं ते पूर्ण दिवसाला हे होतं. तो अय्या. क्लास हा अशी वेळी झाली असते. ते आता शो पीस म्हणून आता ते वापरणार परत त्याला वेळेत जे ते मी काढायला पाहिजे. परचेस करते आपल्या मुंबईमध्ये. राईट. हा हे घर आहे वाव. त्यांचं, आपल्या वाटेकऱ्याचं. ओके. घे पुढे हा इथे चांगलं होतो. हा. बस इथे लेफ्टला दाबायची गाडी. हा. बस मगाशी घेऊन कुत्रे गेलो. खूप आहेत इथे. हा, बस येस. गाईज हे आपण इकडे उतरणार नाही. ओ गॉड, डॉग झाले. त्यांचे ओ माय बापरे. इथे येतात गाडी ओळखतात. बापरे, नको 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 चल, नको 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 पप्पा नको नको. अगं, काय घाबरते. सो फ्रेंड्स, मला हे माहीत नाही हे वाडेकरी. आय डोंट नो हे कोण आहे, बट येस माय हजबंड इज गोइंग देअर. नाही पप्पा, मला खूप भीती वाटते. नको नको नको. सो फ्रेंड्स, आय गेस दिस आर रिलेटिव्स. सगळे रिलेटिव्स आहे. सो हे भेटायला आले. आई दाखव आई दाखव खाली कर. छान सनफ्लावर. आकाश हे बघा. वाव. ते घाबरतात नाही कुत्र्याला. नाही नको. नेक्स्ट टाइम येऊ. नेक्स्ट टाइम नक्की येऊ. हे बघ, त्यांचे बघ घाबरत नाही. तो घाबरतो, ही घाबरते. ते सासूबाई त्याची घाबरते. सब निघाले, सब. बघ इकडे आहे, पाठीमागे बघ कसे आंबे हा, लटकते हा. ते. अरे कुत्ता आला म्हणून मी बी डरलो. घाबरते का त्याला तू? उतर नको. कर खाली. नको चला दाखवतो कुस्ती. थोडा जत्रा फिरवतो. भरपूर स्केअर ऑफ डॉग्स. मी नाही उतरते. आणि हे सगळे रिलेटिव्स आहेत. ते बिचारे सगळे भेटायला आले आम्हाला. बाबा से हाय. शी इज द वन. चला पप्पा बसा. ब्युटिफुल बुके. अरे सेकंड देईल. बाबा से हाय. सेकंड कर ना सेकंड. तर गाईज आता आम्ही आलोय आंबे तोडायला. तर आता मम्मी आमच्या आंबे तोडणार. ते बघा त्यांनी इथे जेव्हापासून गावात एंटर केलं तेव्हापासून चालू आहे. अरे आम दिख रे. तर आता आम्ही तुम्हाला दाखवतो आंबे तोडते. मम्मी ज्या जाव पप्पांनी आणि मम्मीनी ना डोकं खाल्लं माझं एवढं ना. और आगे चलो, और आगे. ये इधर देखो. एक ही तोडो बाबा. बस इधर देखो. कसं वाटलं मम्मी? ख्वाहिश तुम्हारी हो गई क्लिअर. बस खायला पाहिजे सगळ्यांनी. हो तोडा नको मित्रांनो, कारण खायला पण पाहिजे. खाल्ले तर ठीक. मग मी आता थोडा प्रवास करतो आणि मम्मींचे फोटो काढतो. तर गाईज तुम्ही बघितली असेल कुस्ती गावची. तो मी तुम्हाला कुस्ती दाखवतो. इथे कुस्तीचं सगळं ऑर्गनाईज झालेलं आहे बघा. सो मित्रांनो, हा सगळा मेळावा आणि संपूर्ण हा ॲटमॉस्फिअर बघून एवढ्या वर्षांनी एवढं सुंदर वाटतं ना. खरंच हा गाव आहे आणि खूप मजा वाटते. आणि खूप मनाला एकदम होतं ना, खूप मनाला एकदम होतं. कसं सांगू तुम्हाला, मी खूप खुश आहे. आज एवढं मी तुम्हाला बोलू शकतो. पप्पा भीमराव पांडुरंग माने यांच्याकडून 6000 ऐकलेलं आहे. कुस्ती पण बघितली मित्रांनो. तर आता थोडासा मला खूप थकलं आणि आता आम्ही जातो घरी. तर पुन्हा आता जत्रेत डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी तुम्हाला. तोपर्यंत बाय बाय. प्रशांत कांबळे शामगावचा. अरे वा, काय कुस्त्या जोडल्या. बक्षीस दिले की सार्थक. धन्यवाद. हा होता पोस्टरवरच्या सर्व पैलवानांनी कपडे काढा. धाबा पुकार झालेला आहे. आणि अण्णामाने 1 मिनिट माझ्याकडे लक्ष द्या. उपसरपंच ग्रामपंचायत संस्कृती माने वडोज लोकनियुक्त सरपंच सोनाली पवार यांची स्पेशल कुस्ती लागते. तिला जोड पाहिजे. मिळाली का जोड? नाही मिळाली जोड. सन्मान करायचा. संस्कृती माने वडोज सीता सन्मान. लोकल आईस्क्रीम इथली खूप टेस्टी आहे. कुस्ती गरम बघितल्यावर त्याला थंड आईस्क्रीम टाकतो. तर गाईज चलो तर मी तुम्हाला रथ दाखवतो. हा रथ आहे.
आणि हे भैरवनाथाचं आमच्या गावचं मंदिर आहे. तर आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करूया घरात. हे सतीचं मंदिर, गावातली जत्रा आणि दॅट्स भैरव बाबा मंदिर. सो आता आपण एंटर करूया. मम्मी चढ़ने जमे ऊपर. आर्यन तो हे भैरवनाथाचं मंदिर. भैरव बाबा की जय. ही पालखी होती काल. मोन्या आर्यन घंटी बजाओ. घाबरतोय. नाथबाबाच्या नावानं चांगलं. अरे इधर चला ना पुढे. अरे दे अरे चालेल चालेल चालेल. तू लाव तुझ्या हाताने त्याला. मला लावलं त्याला. ते गेलं तर लावलं लावलं. पैसे नाही आणलंच पाहिजे. दिले ना. ए तर मित्रांनो संपूर्ण गाव फिरून झालेला आहे माझा आणि आता निघायचा टाईम आहे. आणि माझे सगळे जुने मित्र भेटलेले आहेत. हा अमोल, हा बॉम्बेला जातो, पण आम्ही लहानपणी दोघांनी मासुरण्यात लय गाजवली आहे. तर आता सगळे मुंबईत आपल्या आपल्या कामात बिझी. तर थोडा टाईम भेटेल. आपण 8 वर्षांनी आपल्याला भेटल्या परत. तर आपण भेटू मुंबईला अमोल परत. ओके चल सगळ्यांना सांग सबस्क्राईब करायला आपलं. ओके फॉलो इट. येस फॉलो इट. चला पप्पा. हां तिकडूनच जाऊ गावात नव्हतं. सगळ्यांचे चेहरे उतरलेत मित्रांनो आता जायसाठी. फॅमिली नाही कॅप्चर केलंस. सगळे चला बाय बाय तात्या. बाय 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 करो आर्यन सबको. आर्यन सबको बाय करो. मस्त अंडी वगैरे दिली तात्याने, देशी अंडी. चलो बाय 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 पप्पा. अरे बापरे. गाव बोललं तर पहिले आपुलकी सगळी झाली. खूप बरं वाटलं. आशूला कसं वाटलं? आशू गाव खूप सुंदर आहे. गावाची लोक खूप चल. सुंदर आहे. आणि आय एम इन लव्ह विथ दिस विलेज. स्पेशली आमचं घर मला हे खूप आवडलं. मी डेफिनेटली विंटर्समध्ये व्हिजिट करणार. बिकॉज हे थोडं गरमी आहे तर आय कॅनॉट बेअर. आणि बिकॉज ऑफ दिस मला हॉटेलला जावं लागलं. आणि ते बरं नाही वाटत की थोडे आपले गेस्ट वगैरे. आपल्या गावचा पाठचा रोड. बट मी डेफिनेटली विंटर्सला व्हिजिट करणार आणि इकडे स्टे करणार. बिकॉज दिस इज व्हेरी लव्हली. सो बाय. गावचा रोड आहे. Oh God.